दिवाळीसाठी राज्यातील बाजारपेठ सजली असून कपडे, फटाके, इलेक्ट्रिक वस्तू, वाहने खरेदीची लगबग सुरू झाली आहे। नागरिकांची बँकेमार्फत कर्ज प्रक्रिया सुरू करून मंजूर होण्याच्या अंतिम टप्प्यात असून यंदा जीएसटीचे दर कमी झाल्याने सर्वच वस्तूची विक्री दुप्पटीने होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। भारतीय भाषांमधील 800 पुस्तकांची दालनं असणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचं तिसरं पर्व 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पैठणच्या संतपीठात आजपर्यंत जगभरातील 800हून अधिक विद्यार्थ्यांनी संत साहित्यावर अभ्यास केलाय। महाराष्ट्रातील संत परंपरा जगभरात पोहोचवत या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची मान उंचावली आहे। एनबीटीने बुक्स ऑन व्हील ही फिरती पुस्तकं प्रदर्शनी बस पुण्यात सुरू केली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या उपक्रमाचा उद्देश वाचन संस्कृतीचा प्रसार आणि समाजात वाचनाची गोडी निर्माण करणे असल्याचं सांगण्यात आलं आहे। राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे। नाशिक येथे झालेल्या विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत परमवीर शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी यश मिळवलंय। त्यांची नागपूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या 4 मुलींचा समावेश आहे। उत्तर मध्य रेल्वेने 1763 अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे। उमेदवार अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकणार असून निवडलेल्या उमेदवारांना 1 वर्षाचा प्रशिक्षण कालावधी दिला जाणार आहे। भारताचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा T20 आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ बनलाय। T20 आशिया कप दरम्यान भारतासाठी 7 पैकी 6 सामन्यांमध्ये दमदार 314 धावा केल्याचा फायदा त्याला आयसीसी रँकिंगसाठी मिळाला आहे।